जय हरी. एकादश स्कंद भाग 29. आपण भक्तांचा दर्जा, भक्तांचे प्रकार पाहतोय. भक्ताच्या दृष्टीनं भगवंत कसा आहे, संत कसे आहेत आणि अज्ञानी जीव कसे आहेत हे आपण पाहतोय. की भक्तांचे 3 प्रकार. प्रत्येकाची भजनाची पद्धती त्याच्या अधिकारावर अवलंबून असते. प्राकृत भक्ताच्या दृष्टीनं पाषाणाची मूर्ती हाच देव असून तिच्या ठिकाणी त्याचा पूर्ण ईश्वरभाव असतो. हे जरी खरं तरी भक्त किंवा संत यांना तो मुळीच मान देत नाही. बरं, तो त्या मूर्तीला तरी खऱ्या अर्थाने मानतो का? तर तिथेही त्याची चलबिचलता असते. ती कशी? तर एका भक्ताने आधी रामाची मूर्ती आणली, आपल्या घरामध्ये ठेवली, छान पाटावर ठेवली. रोज आरती करायचा, प्रार्थना करायचा, नैवेद्य दाखवायचा, रामाचं भजन म्हणायचा. असं करता 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 6 महिने झाले. त्याला काहीच बदल दिसेना, कळेना. बरं, तो व्यवस्थित करायचा बरं का, म्हणजे हळद, कुंकू, गुलाल, अक्षत, फूल, दिवा, उदबत्ती, आरती, नैवेद्य. परत त्यांनी विचार केला, माझं काही चुकतं का? काही जणांना जाऊन विचारलं, हे असंच करतात का म्हणे देवाची पूजा? हो म्हणे, अशीच करतात. मग देव आपल्याला पावतो का? हो म्हणे, देव पावतो आपल्याला. आता 6 महिने झाले रामाची पूजा करून काहीच होत नाही आहे. एकदा तो असाच बाजारामध्ये फिरता फिरता त्याला कृष्णाची मूर्ती दिसली. तो म्हणाला, रामाची पूजा करून करून, त्या मूर्तीची पूजा करून काही उपयोग झाला नाही म्हणे. 6 महिने झाले, काही राम दिसत नाही का, काही बदल दिसत नाही. आपण आता असं करू म्हणे, देवच बदलून टाकू. रामाच्या ऐवजी म्हणे आपण आता कृष्णाची मूर्ती घेऊन जाऊन कृष्णाची पूजा करू. आता त्यांनी दुसऱ्या दिवशी मूर्ती आणली. ज्या पाटावर राम होते त्यांना उचललं, दुसरीकडे ठेवलं आणि त्या पाटावर आता कृष्णाची मूर्ती ठेवली. सगळा व्यवस्थित त्या पूजेचा पसारा मांडलेला व्यवस्थित सगळं घेतलं, व्यवस्थित पूजा केली. पण आता उदबत्ती ओवाळायची वेळ आली. त्यावेळेस त्यांनी विचार केला, 6 महिने या रामाची पूजा केली म्हणे, तर यांनी काही मला बदल घडवून दाखवला नाही. आता मी इथं कृष्णाची पूजा करतोय, कृष्णाला उदबत्ती ओवाळतोय, याचा वास या रामाच्या नाकात जाऊ नये, याला वास घ्यायचा अधिकार नाही, सुगंध घ्यायचा अधिकार नाही. म्हणून तो कृष्णाला उदबत्ती ओवाळण्याच्या आधी उठला. त्या रामाच्या मूर्तीच्या नाकात कापसाचे बोळे कोंबले, उठला, इथे येऊन परत बसला. आता उदबत्ती ओवाळली. ओवाळल्याबरोबर, भक्ता माग, तुला काय पाहिजे ते सांग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पॉवरफुल आहे म्हणे, श्रीकृष्ण तर फारच पॉवरफुल आहे म्हणे. अजून आरती केली नाही, नैवेद्य दाखवला नाही, नुसती उदबत्ती ओवाळली तर लगेच पावला म्हणे मला. काय या रामामध्ये राम आहे म्हणे? रामात रामच नाही. कारण 6 महिने त्याची मी पूजा केली, उदबत्ती ओवाळली, आरती केली, नैवेद्य दाखवला, एक दिवस बदल नाही. आणि कृष्णाने ताबडतोब बदल घडून आणला म्हणे, एकदम बोललाच माझ्याशी. पण त्यांनी बारकाईने विचार केला, हा आवाज काही समोरून नाही आला, हा आवाज बाजूनी आलेला आहे. आणि बाजूनी आलेला म्हणून त्यांनी रामाकडे बघितलं आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीतून आवाज आलेली त्याला खात्री पटली. मग तो रामाच्या मूर्तीकडे जाऊन हात जोडून उभा राहिला, म्हणाला, काय आहे रामा हे? 6 महिने मी पूजा केली, गुलाल, अक्षत, फुलं, हार, धूप, दीप, आरती, नैवेद्य सगळं केलं, तेव्हा पावला नाही, बोलला नाही. आणि आज कृष्णाला अजून उदबत्तीत ओवाळायचीच राहिली आहे, पूर्ण व्हायचीच राहिली, एकदम पावला म्हणे तू, आज एकदम बोलला, असं कसं? त्या दिवशी भगवंतानी त्याला सांगितलं, बाबा रे, गेले 6 महिने तू फक्त
मूर्तीची पूजा करत होता. आज तुला या मूर्तीतलं देवत्व कळालं आणि म्हणून तू त्या उदबत्तीचा सुवास माझ्या नाकात जाऊ नये म्हणून माझ्या नाकामध्ये बोळे कोंबले आणि इथेच तुला खऱ्या अर्थाने भक्त म्हणून गणल्या गेलं. मग माझा भक्त कसा का असेना, त्याच्या भक्तीला मी धावून जातो म्हणून मी तुला आज बोललो. तर काही काही भक्त हे असे असतात की ते फक्त आणि फक्त मूर्तीमध्येच देव बघतात. मग त्यांना संत मुळीच माहिती नसतात आणि सर्वसामान्यांना तर ते मानतसुद्धा नाहीत. हे परत वेगळेपणाने सांगायला नको. आता सर्वसाधारण माणसाला स्वप्नात देखील त्याच्याकडून आदरभाव दाखवला जात नाही. या अज्ञानी भक्ताची भगवंताविषयीची भावना अगदी स्थूल असल्यानं मूर्तीचा भंग झाला म्हणजे देवाचा अंत झाला असं तो समजतो. आता मध्यम भक्ताचं वर्णन. यामध्ये भक्ताच्या दृष्टीनं ईश्वर हा सर्वोत्तम, भक्त आणि संत हे मध्यम, तर अज्ञानी जन हे अधम असतात. आणि द्वेष करणाऱ्या माणसांना तर तो अत्यंत पापी समजतो. ईश्वरावर त्याचं खरं शुद्ध आणि पवित्र प्रेम असतं. भगवंताच्या भक्ताशी त्याचं पूर्ण सख्य असतं. अज्ञानी माणसांची त्याला दया येते आणि त्यांना तो कृपापात्र समजतो. प्राणीमात्रांचा द्वेष करणाऱ्या माणसाची तो निरंतर उपेक्षा करतो. अधम बघितला, मध्यम बघितला. आता उत्तम भक्ताची अवस्था कशी ती बघूया. उत्तम भक्त विषयांचं सेवन करतात असा प्रवाद सामान्य लोकांमध्ये आढळतो. पण हा समज खरा नाही. उत्तम भक्तांना दृश्यामध्ये दृश्यस्फूर्ती नसते. सगळं दृश्य त्यांना परमात्म्य स्वरूप दिसतं. म्हणून भोगणं आणि त्यागणं हे त्यांच्या दृष्टीनं मिथ्या असतं. आता ते कसं? समजा एखाद्या माणसानं स्वप्नामध्ये केळ खाल्लं, ते त्याला खूप खूप गोड लागलं म्हणून जागा झाल्यावर तो ते खायला मागू लागला, तर स्वप्नामध्ये खाल्लेलं केळ जागेपणी त्याच्या हाताला लागेल का? नाही. आणि तोंडात जाईल का? ते तर अजिबातच नाही. तसं संपूर्ण दृश्य सृष्टी ही मिथ्या आहे अशी बालंबाल खात्री झाल्यानं हरिभक्त शरीरानं भोग भोगत असलेला दिसतो, परंतु दृश्याच्या संगतीत राहून पुन्हा अलिप्तच असतो. हरिभक्तांची इंद्रिय दृश्य वस्तूंचं सेवन करत असून देखील त्यांच्या चित्तामध्ये सुख किंवा दुःख उत्पन्न होत नाही. आपल्या देहासकट सगळं दृश्य पदार्थ जे आहेत ते मिथ्या मानतात. आता ते कसं? तर ज्यानं मृगजळामध्ये स्नान केलं, त्याचं स्नान झालं तरी तो कोरडाच राहतो की नाही? आता मृगजळामध्ये स्नान केलं म्हणून त्याचं अंग ओलं होणार आहे का? नाही होणार. का नाही होणार? कारण मृगजळ हेच मुळात खरं नाही. आणि मग स्नान करून तो कोरडा राहिला का ओला राहिला याचा प्रश्नच नाही आहेत ना. त्याचप्रमाणे भोग भोगत असताना त्यापासून जे अलिप्त राहतात म्हणजे अभोगतेपणानं जे भोग भोगू शकतात त्यांनाच खरं पूर्ण किंवा उत्तमोत्तम भक्त समजावं. आपण सगळेजण भागवत ऐकतो. तर भागवतामध्ये आपण काय म्हणतो की भगवान श्रीकृष्णांना किती बायका होत्या? 16,108 बायका. आणि प्रत्येकीला 11 यानी जर हिशोब केला म्हणजे 10 मुलं 1 मुलगी किंवा अशा पद्धतीने जर विचार केला तर ते अपत्य संख्या होते जवळजवळ बहुतेक 1,77,178 का 778 असं काहीतरी होतं. तर या सगळ्या जणी ज्या पत्नी आहेत त्या श्रीकृष्णाला प्रापंचिकाप्रमाणे बघायच्या. मग भगवंताच्या लक्षात आलं,
भगवंताला काही सांगावं नाही लागत. मग एके दिवशी भगवंतांनी या 16,108 जणींना सांगितलं की या यमुनेच्या पलीकडे दुर्वास ऋषी बसलेले आहेत, त्यांना तुम्ही प्रत्येकीने एक एक गाडाभर अन्न नेऊन खाऊ घाला. या प्रत्येकीने एक एक गाडाभर अन्न घेतलं. बरं, आता ते गाडे म्हणजे काय, असे खेळणीतले छोटेसे गाडे होते का? नाही, भले मोठेच्या मोठे गाडे, पंचपक्वान्न सगळ्यांनी प्रत्येकीने भरून घेतलेलं, आणि सगळ्यांचे ते गाडे निघाले आणि त्यांच्यासोबत सगळ्याजणी आता यमुनेपर्यंत गेल्या. तर यमुनेला भरधाव पूर आलेला होता. त्यांनी विचार केला, यमुना पार करून जायचं कसं? बरं, आपल्याला इकडे पाठवलं कोणी? भगवंतानी, कृष्णानी. मग आता जाऊन कृष्णांनाच विचारू. सगळ्याजणी गेल्या, विचारलं. म्हणे, तुम्ही तर आम्हाला यमुना पार करून जायला सांगितलं, दुर्वास ऋषींना 16,108 गाडाभर अन्न खाऊ घालायला सांगितलं, पण यमुनेला पूर आला, आम्ही जायचं कसं? भगवंतानी सांगितलं, तुम्ही यमुनेला प्रार्थना करा. 16,108 पत्नींचा पती जर ब्रह्मचारी असेल तर हे यमुने मला वाट मोकळी करून दे. 16,108 पत्नींचा पती ब्रह्मचारी? आता प्रत्येकीच्या मनामध्ये शंका यायला लागली, ब्रह्मचारी कसं? मला तर 11 मुलं आहेत. तुला? मला पण 11 आहेत ना. आणि माझं ग, मला पण 11 अपत्यच आहेत ना ग. असं कसं? पण असं कसं म्हणायचं म्हणे ब्रह्मचारी म्हणून? शेवटी सगळ्यांची मोठी असणारी ती आदिमाया, आदिशक्ती रुक्मिणी म्हणाली, ह्यांनी सांगितलेलं आहे ना, मग म्हणायचं. पण या बाकीजणी म्हणायला लागले, पण आईसाहेब असं कसं म्हणे, आपण तर त्या म्हणाल्या, नाही, काहीही बोलायचं नाही, कारण ह्यांनी सांगितलेलं आहे. मग तुम्ही म्हणा न म्हणा, मी म्हणणार. पण आता रुक्मिणी आई म्हणतायत म्हणल्यानंतर सगळ्यांचा नाईलाज झाला. यमुनेपर्यंत गेल्या आणि म्हणाल्या, 16,108 पत्नींचा पती जर ब्रह्मचारी असेल तर यमुने आम्हाला वाट मोकळी करून दे. यमुनेने वाट मोकळी करून दिली. पलीकडे गेल्या. दुर्वास ऋषी बसलेले होते. दुर्वास ऋषींना श्रीकृष्णाचा निरोप सांगितला की त्यांनी तुम्हाला या गाड्यातलं अन्न खायला सांगितलेलं आहे. त्यांनी खाल्लं. बरं, किती खाल्लं? हे काय 5-7 पोळ्या खाल्ल्या का? नाही, एवढे मोठेच्या मोठे ते गाडे. आणि किती गाडेभर अन्न होतं ते? 16,108 गाडाभर अन्न एकट्या दुर्वास ऋषींनी खाल्लं. आता ते गाडे रिकामे झाले. या परत यमुनाच्या तिथून यायला निघाल्या तर परत भरधाव पूर दिसला. आता विचारलं, म्हणे दुर्वास ऋषी, आम्ही जायचं कसं? त्यांनी विचारलं, तुम्ही आलात कसं? यांनी सांगितलं, आम्हाला श्रीकृष्णाने सांगितलं म्हणे 16,108 पत्नींचा पती ब्रह्मचारी असेल तर यमुने आम्हाला वाट मोकळी करून दे. अशी प्रार्थना केल्यावर यमुनेने वाट मोकळी करून दिली आणि आम्ही आलो. आता दुर्वास ऋषींनी सांगितलं की जाताना यमुनेला प्रार्थना करा, हे यमुने, 16,108 गाडाभर अन्न खाऊन जर दुर्वास उपाशी असेल तर आम्हाला वाट मोकळी करून दे. परत रुक्मिणी आई सोडून बाकी सगळ्यांनी एकमेकींकडे बघितलं. यमुनेला प्रार्थना केली. यमुनेनी वाट मोकळी करून दिली. याचा अर्थ काय आहे? तर सगळं करून सगळ्यातून साक्षी भाव असणं, दृष्टाभाव असणं, दृश्य म्हणून या सगळ्या सृष्टीकडे मिथ्या म्हणून बघणं, हे खऱ्या अर्थाने जे उत्तमोत्तम असतात त्यांनाच जमतं. जे भगवंतांना जमतं ते भगवंताच्या उत्तम भक्तांनाही जमतं. आणि म्हणूनच आम्ही भगवंताचे उत्तम भक्त होण्यासाठी या संसाराकडे दृश्य, द्रष्टा आणि साक्षी या त्रिपुटीनं अभ्यास करून बघायचं. जय हरी.